टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि विशेषतः धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे आणि त्याचमुळे पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना पाहायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फूट 3 इंचांवर आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 36 बंधारे जे आहेत ते अजूनही पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। खरं तर परवा दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे काल दिवसभर पंचगंगा नदीचं पाणी पातळी ही 31 फुटावर स्थिर होती। त्यानंतर मात्र काल दुपारनंतर जेव्हा काही पावसाचा जोर वाढला त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे आपण बघू शकतो की पंचगंगा नदीचं पाणी हे आता पात्राबाहेर आल्याचं पाहायला मिळते। आज आणि उद्या हे 2 दिवस विशेषतः घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील यामुळे अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते। राधानगरी धरणाचा विचार केला तर राधानगरी धरण जवळपास 67% भरलेलं आहे आणि त्यातून जवळपास 3100 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदी आणि त्या पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे देखील या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते। अशाच पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यातल्या इतर नद्यांची देखील आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर अजूनही वाढणार आहे। पुढचे 2 ते 3 दिवस ऑरेंज अलर्ट कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखीनही वाढ होणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।